नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर शहरामधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत श्री एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते. दिनांक 31/12/2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाणे येथे दिवसा घरफोडी संदर्भात गुर नंबर 10/60/2025 भा न्याय स कलम 305-331-3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सोपोनी दत्तात्रय काळे व पो.उप.नि मुकेश गायकवाड यांचे तपास पथकास मार्गदर्शन करून त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे वरील पथक सोलापूर शहरामध्ये गुन्हेगारांचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास सापळा रचून शितफीने ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याचे नाव किसन महादेव वनकोरे, वय वर्ष 29, व्यवसाय मजुरी, राहणार दादावस्ती, लोहगाव, पुणे, मूळ राहणार मुपो वाघधरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे असल्याचे समजले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तसेच तांत्रिक तपास केला असता त्याने सोलापूर शहरामध्ये एकूण 5 ठिकाणी घरफोडी केली असल्याबाबत निष्पन्न झाले. त्याप्रमाणे त्याने केलेले खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा प्रकारे वरील 5 गुन्हे उघडकीस आणून 5ही गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तापैकी 51 ग्राम 5.1 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 820 ग्राम 82 तोळे वजनाचे चांदीचे दागिने असे एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून वरील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे गुन्हे कौशल्याने व सातत्यपूर्ण तपास करून उघडकीस आणले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त सह पोलीस आयुक्त सोलापूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दत्तात्रय काळे आणि पो.उप.नि मुकेश गायकवाड व पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजित पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, संजय साळुंके, महेश पाटील, राजू मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, भारत पाटील, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काटे, सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे. दिनांक 31/12/2025 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिवसा घरफोडी संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 1060/25 BNS कलम 305-331-3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सिनियर PI अरविंद माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली API दत्तात्रय काळे आणि PSI मुकेश गायकवाड यांच्या तपास पथकास मार्गदर्शन करून त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या वरील पथकाने गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्या गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये त्या आरोपीचं नाव किसन महादेव वनकोरे, वय 29 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार दादावस्ती, लोहगाव, पुणे, मूळ राहणार मुक्काम पोस्ट वाघधरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असं असल्याचं समजलं. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तसेच तांत्रिक तपास केला असता त्याने सोलापूर शहरामध्ये एकूण 5 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या 5 गुन्ह्यांपैकी सदर बाजार पोलीस स्टेशन मधला एक गुन्हा आणि MIDC पोलीस स्टेशन इथले 4 गुन्हे घरफोडीचे उघड झालेले आहेत. या 5 गुन्हे यामध्ये उघडकीस आणून 5ही गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी एकूण 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि वरील 5 गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे गुन्हे अतिशय कौशल्याने आणि सातत्यपूर्ण तपास करून दोन्ही टीमने उघड केलेले आहेत. सदर कारवाई संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री M. राजकुमार सर, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय काळे, मुकेश गायकवाड आणि यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजित पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे,
कुमार शेळके, संजय साळुंखे, महेश पाटील, राजू मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काटे आणि सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्या सर्वांचं पोलीस आयुक्तालयाकडून अभिनंदन. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.